नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज अगदी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत। त्यामध्ये बऱ्यापैकी आपण भाजी टाकणार आहोत। त्यामुळे मुलांना तुम्ही डब्यामध्येही देऊ शकता, त्यांना खायलाही देऊ शकता सकाळी। तसंच तुम्ही मिस्टरांना अगदी ऑफिसला जाताना तेव्हाही देऊ शकता। बनवायलाही सोपं आहे आणि खायलाही अगदी चविष्ट लागतो। तर असा नाश्ता पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम काय करायचं, 1 वाटी आपण घ्यायचे तांदूळ आणि तेच बरोबर अर्धी वाटी चण्याची डाळ। दोन्ही जिन्नस अगदी स्वच्छ धुवायची आणि अगदी भिजून ठेवायची 4-5 तास अगोदर। म्हणजे त्यामुळे काय होईल, त्यांनी चांगले भिजले जाईल। जर तुम्हाला सकाळी करायचं असेल ना, तर तुम्ही रात्री भिजू शकता। तर बघा, चण्याची डाळ तुटते म्हणजे चांगली भिजली गेली। आता तांदळाचं पाणी आपण पूर्ण काढून या चाळणीमध्ये लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि चण्याच्या डाळीचं पाणी ना, ते थोडंसं पाणी आपण ठेवून द्यायचंय आणि बाकी नंतर चण्याची डाळ या मिक्सरमध्ये टाकायची। पुन्हा ते चण्याच्या डाळीचं पाणी जे आपण काढलंय ते त्यात टाकून अगदी चांगली त्याची पेस्ट करायची, जसे आपण डोस्याची पेस्ट करतो ना त्याच पद्धतीने। तर इथे आपण काही पटकन होतंय, आपल्याला रात्रभर वगैरे मिश्रण ठेवायचं नाहीये, त्यामुळे हा अगदी झटपट होणारा नाश्ता आहे। आता इथे मला मिश्रण जास्त वाटतंय म्हणून मी अर्धं ठेवलंय, म्हणजे उद्याचंही मला अगदी उपयोगी पडेल माझ्या नाश्त्यासाठी। अर्धं मी मिश्रण घेतलंय, तुम्ही असंच करू शकता, डब्यात घालून ठेवू शकता। आता या मिश्रणात आपण बऱ्यापैकी ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या सगळ्या टाकू शकता। इथे मी टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटो, सिमला मिरची, गाजर, त्याचबरोबर कोबी आणि कांदा सगळे जिन्नस घेतले, त्यात टाकायची। अगदी बऱ्यापैकी जितकं तुम्हाला आणखीन कुठल्या भाज्या असतील ना, तर त्याही तुम्ही टाकू शकता। टाकल्यानंतर कोथिंबीर जास्त प्रमाणात टाका। तसंच टाकायचे आपण मसाले, अगदी मोजके मसाले, जास्त काही नाहीये। फक्त हळद टाकायची आणि त्याचबरोबर इथे लाल तिखट, बस एवढं टाकायचं। हवं असं तुम्ही गरम मसाला टाकू शकता। आता इथे मी हिरवी मिरची आणि आलं घेतले। आता आलं आणि मिरचीची पेस्ट घालू शकता किंवा असं तुम्ही कापूनही घालू शकता। मुलं मिरची खात नसेल तर मिरची तुम्ही न घातली तरी चालेल। चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण अगदी मिक्स करायचंय। अगदी साधी सोपी रेसिपी, कोणीही करू शकेल अशा पद्धतीची, पण चवीला मात्र खूप छान लागते। आता हे मिश्रण ना थोडंसं मला जाडसर वाटतंय, म्हणून हलक्यापैकी 2 चमचे पाणी टाकले आणि हे मिश्रण मिक्स केलं। बस जास्त पातळ करायचं नाही। आता अशा पद्धतीने झालं की ह्याला आपण बाजूला ठेवा आणि याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी बनवूया। अगदी छोटीशी वाटी खोबरं घ्यायचंय, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचे भाजके शेंगदाणे आणि नंतर आपण घालणार थोडी जराशी साखर। तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी चण्याची डाळ टाकू शकता। कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची, नंतर घालायचे आपण कोथिंबीरीचे देठ असेल ना तर नक्की टाका, चव या चटणीला छान लागते। चिंच नसेल तर लिंबू टाका आणि ते मी चिंच आणि आलं टाकले आणि नंतर याच्यामध्ये जरासं चवीपुरतं मीठ टाकून बर्फ टाकून आपण वाटून घ्यायची। बघा, अगदी हिरवीगार राहिलेली। आता या चटणीला आपण मस्त अगदी फोडणी देऊया। अगदी फोडणी पात्रात तेल गरम करायचं, राई टाकायची, थोडीशी उडदाची डाळ टाकायची। फोडणी अगोदर खमंग असेल ना तर चटणी आणखीन छान लागते। त्या चटणीमध्ये तुम्ही दही सुद्धा टाकू शकता। सुकी मिरची टाकायची, नंतर आपण जरासं अशा पद्धतीने हलवल्यानंतर गॅस बंद करायची आणि मग कढीपत्ता आणि हिंग टाकायचा। कधीही हिंग आणि कढीपत्ता लक्षात ठेवा, गॅस बंद करूनच टाकायचा, म्हणजे तो सुवास तसाच राहतो। आणि चटणीमध्ये घातल्यानंतर सुद्धा लगेच झाकण लावायचं, म्हणजे चटणी अगदी आपली मस्त अगदी चवीची होते। बघा, सुरेख दिसायला जितकी आहे ना, चवीला सुद्धा तशीच बनते। आता चटणी रेडी झाली आहे। आता पटकन आपण हे नाश्ता बनवायला सुरुवात करूया। तवा गरम करायचे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचंय। तेल चांगलं व्यवस्थित पसरवून घ्या। पसरवून घेतल्यानंतर जे ते मिश्रण आहे ना, थोडंसं त्याला मिक्स करायचं, म्हणजे खाली तळाला लागता कामा नये म्हणून अगदी मिक्स करायचं। आणि त्यानंतर इथे आपण अगदी 1 पळी टाकायची आणि थोडीशी आणखीन 1 पळी टाकायची। अगदी जाडसर नाही आणि जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने अगदी पूर्णपणे पसरवायचं। अशा पद्धतीने पसरवल्यानंतर त्याला झाकण द्यायचे। 4-5 मिनिटं अगदी त्याला वेळ द्यायचा, अगदी मंद आचेवरती। बघा, छान अगदी खालून झालंय ते, पण त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावरती तेल टाकायचं आणि त्यानंतर त्याला तुम्ही तेलाऐवजी ना तुम्ही तुपामध्ये पण करू शकता, आणखीन चव छान लागेल। आता उलट केलंय। आता अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला चांगलं खरपूस होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं। बघा, किती तुम्हाला कळत असेल, अगदी त्याच्यावरती लाल अगदी त्याचे रंगासारखं आलेलं आहे, म्हणजे मस्त भाजलं गेले। आता पटकन त्याला आपण काढून घेऊया आणि काढल्यानंतर अशाच पद्धतीने सगळे आपण बनवून घ्यायचे। अगदी सगळे रेडी करून ठेवलेत आणि हे ना तुम्ही चटणी जरी नाही केली, फक्त चहाचा प्याला दिला तरी खातील मुलं, नुसती अशीच खातील, किंवा सॉस दिला तरी चालेल, टोमॅटो सॉस।
मस्त असा आपला नाश्ता रेडी झाला आहे. बनवायला सोपं आहे. तुम्ही भाज्याचं प्रमाण असल्यामुळे मुलं अगदी आवडीने खातील. आणि आता हे मी लगेच ताटात घातलं आहे. मी इथे सॉसही ठेवले आणि त्याबरोबर चटणी ठेवली आणि अगदी तोडतानाच तुम्हाला कळेल की किती अगदी नरम, अगदी मस्त होतात, खुसखुशीतही लागतात आणि अगदी नरमही होतात छान अगदी. अशा पद्धतीचा नाश्ता तर तुम्हाला आवडला असेल ना, तर तुम्ही नक्की घरात करून बघा. मुलांना आवडीने खातील आणि जास्तीत जास्त अगदी आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही, कारण का मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला जास्तीत जास्त प्लीज सपोर्ट करा. आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानच्या रेसिपी बरोबर.